नमस्कार मित्रांनो, अनंत पानझाडे या अष्टपैलू चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण नेहमी वेगवेगळे विषय हाताळत असतो. त्यामध्ये आज एक महत्त्वपूर्ण एका अशा आदर्श संताविषयी की ज्या संतानं जन्मभर गोरगरिबांची सेवा, स्वच्छतेचा संदेश, शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धेवर घणाघाती हल्ला, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी, अशा प्रकारचे 10 प्रमुख संदेश दिलेले आहेत. आज त्या व्यक्तीच्या गावात शासनाने काय काय करून ठेवले आणि पुढे काय काय होईल याविषयी आपण वृत्तांत जाणून घेऊया. त्या अगोदर हा व्हिडिओ पहा. त्याचे महर्षी कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचं गाव शेणगाव. या गावात आतापर्यंत फार मोठी वास्तू, फार मोठे विकासाचे कामं व्हायला पाहिजे होते, परंतु 21 कोटी रुपयाचा निधी इथे टाकून 17 कोटी रुपयाचं काम मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात आपण बघताय की इथं फक्त बिल्डिंगा बनवून ठेवलेल्या आहेत, मात्र इथं कशाही प्रकारची त्याच्यावर जे कार्यान्वयन व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. आपण बघताय की ह्या ज्या बाभळ्या आहेत आणि हे जे सर्वचे सर्व इथं झाडं झुडपं आपल्याला दिसत आहेत, हा 22 एकराचा पूर्ण परिसर आहे ई क्लास. आणि या ई क्लासमध्ये हे जे सगळं यांनी जे हे काम केलेलं आहे शासनाने, तर याचा प्रत्यक्ष काय उपयोग आहे असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळेच आता इथे वाढलेले जे बाभूळ आहे, जे इतर काट्या आहेत वाढलेल्या, ते स्वच्छ करण्याचा निर्धार या गावातील एक योगेश जानोरकर आणि प्रभाकरराव गावनेर यांनी 1 महिन्यापासून सतत विनामूल्य स्वयंस्फूर्तीने काम करून याचा हा जो पण उचललेला आहे हा अतिशय वाखाणण्याजोगा आहे आणि महत्त्वाचा आहे. योगेश भाऊ, आपल्याला काय वाटते की आता इथं जे सगळं तुम्ही जे श्रमदान करताय स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने विनामूल्य, तर या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला असं वाटते की गाडगे महाराजांनी आयुष्यभर साफाईचं काम केलं, साफसफाईचं. तर त्यांच्याच गावात त्यांच्याच पुतळ्यासमोर बंगालीच्या काट्या, काडी कचरा येऊन त्यांची प्रतिमा पुसून गेली तर किती अपमानकारक वाटल. त्या कारणानं आम्ही असा निश्चय केला की निदान गाडगे महाराजच्या अंगावर तरी काट्या उठून उभ्या व्हावं नाही. आणि हा परिसर स्वच्छ करण्याचा एकच हेतू आहे की एवढा मोठा शासनाला दिलेला निधी आहे तो पाण्यात न जावा, याचं काहीतरी सार्थक व्हावं आणि गावाचं कल्याण व्हावं. आणि इथे बाजूला तुम्हाला ते तळं पण आहे, एक मोठं 2-4 एकराचं तळं आहे. त्यामध्ये जे काय काय आहे ते जर यावर्षी साफ नाही केलं तर ते जिवंत तळं पूर्ण काट्यानं मरून जाईल. अच्छा अच्छा, बरं. आता एवढ्या सगळ्या जे आपण ह्या ज्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत 3-4, आणि महाराजांची प्रतिमा पण आहे, आणि ह्या सगळं बांधल्यानंतर तुम्हाला काय वाटते की आता हे जे ओस पडलेलं आहे, हे सगळं बांधून ठेवलेलं आहे, तर मग आता याच्यात काय व्हायला पाहिजे? इथं कॉलेज व्हायला पाहिजे. जे अचलपूर आणि अमरावतीसाठी बाकीच्या व्यक्ती भांडत आहेत, माझ्या निष्कर्षानुसार गाडगे महाराजांच्याच गावात यावं आणि गावाचा उद्धार व्हावा आणि वंचित जे विद्यार्थी आहेत त्यांना याचा लाभ व्हावा, असे माझे सरकारला निवेदन आहे. बरं बरं बरं, ठीक आहे योगेश भाऊ, आपण दिलेल्या माहितीबद्दल माझं चॅनल तुमचं ऋणी आहे आणि खूप चांगली माहिती दिली. आणि निश्चितपणे शासनाने, मला तरी असं वाटते, तुमच्या म्हणण्याला मी दुजोरा देऊन असं वाटते की अचलपूर नाही, परतवाडा नाही आणि अमरावती पण नाही, जे या
कर्मयोग्याने स्वच्छता आणि शिक्षणाचा जो अट्टहास सर्व जीवनभर त्यांनी पकडला, असे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमीत जर मेडिकल कॉलेज झाले तर मलाही आनंद होईल. ज्यांना शिक्षणाचा अर्थ समजला असे गाडगे महाराज, त्यांच्या गावात जर हे कॉलेज उभारण्यात आलं तर त्यांचं जीवन सार्थक होईल. आणि त्यांची ते शिक्षणाची जे 10 कलमी जो कार्यक्रम होता त्यामध्ये शिक्षण म्हणजे इथले जे बेरोजगार, इथं जर मेडिकल कॉलेज जर झालं, या बिल्डिंगचा उपयोग जर मेडिकल कॉलेजमध्ये जर झाला तर तुम्हाला त्याचा रोजगाराचा जो संधी आहे ते लाभेल. बरोबर. हा आणखी काय काय होईल? आणखी काय काय होईल? आणखी पुढे का हा व्यवसायाबद्दल काय होईल? समजा इथं मेडिकल कॉलेज झालं तर सर्व लोकांना धंदेवाईक लोक आणि विद्यार्थी लोक आणि सर्व लोकांना रोजगार मिळेल. अजून काही उपक्रम असतील ते गावातील सुशिक्षित बेकार आहेत त्यांना रोजगार भेटत, आणि गावात कुठं जे मंडळी ज्यांना काम मिळत नाही त्या उद्दिष्टानं शाळेत गावात काहीतरी कामधंदा मिळत, या अनुषंगाने सरकारने थोडं लक्ष द्यावं. धन्यवाद. तुम्ही तुमच्या या चांगल्या 1 महिन्यापासून तुम्ही निस्वार्थपणे जे सेवा करतायत काट्या कुपाट्या तोडण्याचे, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. शेणगावात असे काही व्यक्ती आपण आहेत की जे निस्वार्थपणे काम करतात. धन्यवाद. आता या व्हिडिओवरून तुम्हाला हे लक्षात येत असेल की खरंच ही जी अवस्था आहे याला कारणीभूत कोण आहे? एवढा प्रचंड मोठ्या ज्ञान क्षमता असलेला संत आज खऱ्या अर्थानं उपेक्षितच राहिला. कोट्यावधीची बिल्डिंगा बांधून ठेवलेल्या आहेत. 22 एकराचा हा संपूर्ण परिसर आहे, पण आज तो पूर्णपणे काट्यांच्या विळख्यात आहे. काही गावातील ग्रामस्थ ज्यांना गाडगे महाराजांविषयी प्रेम आहे ते स्वतः निस्वार्थपणे सेवा करून त्या पुतळ्याच्या आणि त्या बिल्डिंगच्या आजूबाजूच्या काट्या साफ करतायत. मग इथं ह्या बिल्डिंगा आणि ह्या सगळ्या ज्या वस्तू बांधलेल्या आहेत याचा मुख्य उद्देश काय आणि त्याचं पुढील वाटचाल काय राहील या संदर्भात शासनाने विचार करायला पाहिजे. ग्रामस्थांनी शासनावर दबाव आणला पाहिजे. आणि त्यासाठी काही लोकांचं असं म्हणणं आहे की इथं मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे किंवा एखादा असा प्रशस्त मोठा दवाखाना की ज्या दवाखान्यामध्ये सगळ्या प्रकारच्या रोगांवर इलाज एका छताखाली होईल. परिणामी काय होईल? जर ह्या एवढ्या मोठ्या वास्तू ज्या आहेत ह्या त्या मेडिकल कॉलेज किंवा चांगला मोठा दवाखान्यासाठी जर वापरल्या आणि खूप मोठा अजून शिल्लक राहिलेला परिसर आहे, तर भुलेश्वरी काठी असलेल्या या नदीच्या काठी असलेल्या या एवढ्या मोठ्या वास्तूचं जर काहीतरी पुनर्निर्माण खऱ्या अर्थानं तिथं काहीतरी असं मोठं काहीतरी आणलं तर मला असं वाटते की खऱ्या अर्थानं या परिसरातली जे काही बेकारी आहे, जे लोक खरंच बेरोजगार आहेत, त्यांना काहीतरी रोजगार मिळेल. या गावची जी कायापालट आहे ती वाढेल, बदलून जाईल आणि कुठंतरी याला असं जे गाव शेणगाव जे आहे हे शेणगाव ज्या लोकांना माहिती नाही की शेणगाव कुणाचं गाव आहे. काही लोकांना मी सुद्धा विचारतो की गाडगेबाबाचं जन्मगाव कोणतं, तर ते म्हणतात शेगाव, शिर्डी, अक्कलकोट असं काहीतरी बोलतात. म्हणजे त्यांना शेगाव, शिर्डी, अक्कलकोट हे माहिती आहे, शेणगाव हे माहिती नाही. मग यासाठी सर्वस्वी जबाबदार कोण आहे हा महत्त्वाचा विषय आहे. आणि ज्या माणसानं खऱ्या अर्थानं
मानवतेचं जे शिक्षण सर्वसामान्य जनतेला दिलेलं आहे कीर्तनाच्या माध्यमातून, तर त्या माणसाची अशी उपेक्षा होणे ही योग्य नाही. इथं मेडिकल कॉलेज दवाखाना झाल्यानंतर जे काही परिवर्तन या पूर्ण परिसरामध्ये दिसेल आणि महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सगळ्या गावागावात शेणगावची ओळख निर्माण होईल आणि या परिसराला एक चांगले दिवस प्राप्त होतील. आणि ही जी भावना आहे, ही भावना महाराष्ट्र शासनाच्या मनात आली पाहिजे. विद्यमान असलेले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. बिल्डिंगा बांधल्या गेल्या, 17 कोटी रुपये खर्च झाला आणि ह्या सगळं झाल्यानंतर फक्त आणि फक्त बिल्डिंग तयार आहे. मात्र त्याचा उपयोग मला तरी असं वाटते की अजून कितीतरी वर्ष त्याचा उपयोग प्रत्यक्षात काहीच होणार नाही आणि पुन्हा ते जंगल तयार होईल. तिथं रहदारी नसल्यामुळे जंगल तयार होईल आणि त्या बिल्डिंगा त्या बिल्डिंगांमध्ये ते पूर्ण झाडे झुडपं जे आहेत मोठे मोठे वृक्ष बनतील आणि त्याचा हे होईल. म्हणण्याचं तात्पर्य एकूण एवढंच आहे, शासनाने, प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी, परिसरातील लोकांनी याविषयी कुठंतरी एल्गार केला पाहिजे की नाही इथं हे पाहिजेच. आता मध्यंतरी अचलपूरला घ्यावं आपलं हे मेडिकल कॉलेज की अमरावतीला घ्यावं याविषयी काही वाद सुरू होता. तर ते कुठंच नका घेऊ, ते शेणगावात घ्या. जेणेकरून काय होईल की या शेणगावचा संपूर्ण विकास होईल. अमरावतीचा विकास झालेला आहे, खूप काही तिथं शैक्षणिक संस्था आहेत आणि अचलपूरला पण मेडिकल आहे, चांगले व्यवस्था आहे, तालुक्याचं भविष्यातलं जिल्ह्याचं ठिकाण आहे. पण शेणगावला काहीच नाही ना. आणि गाडगे महाराजाची ही खरी उपेक्षा होत आहे. ही उपेक्षा होऊ नये आणि त्यांचा हा जो एवढा मोठा जीवनाचा जो मोठा त्याग आहे तो कुठंतरी सफल व्हावा या उद्देशानं जरी शासनाने बिल्डिंग बांधून दिली तरी शासनाचं हे काम आहे की तिथे असं काहीतरी मोठं निर्माण करा जेणेकरून या शेणगावची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि इथं रोजगार निर्माण होईल, बेकारी कमी होईल आणि गाडगे महाराजांचा संदेश हा खऱ्या अर्थानं जो गरीब मुलामुलींना शिक्षण द्या हा खरा जो संदेश आहे, हा खरा संदेश प्रत्यक्षात उतरवल्याचं पुण्य महाराष्ट्र शासनाला लाभेल. ही गोष्ट जरी म्हणजे अशी वाटली की बा हे शक्य नाही, एवढ्याशा गावात काय होईल, काय ते कसं काय होईल, तर काहीच नाही. सुरुवातीला तुम्ही प्रयत्न करा. जर शक्य झालं तर त्याचा थोडं थोडं करता करता हा पूर्ण परिसर विकसित होऊन जाईल, रहदारी वाढेल आणि दुकानं वाढतील, स्टॉल वाढतील, गावाचा कायापालट होईल, परिसराचा कायापालट होईल आणि ही खरी आदरांजली, श्रद्धांजली बाबांप्रती राहील एवढं मी सांगतो. आणि आज हा जो विषय घेतलेला आहे याची महाराष्ट्र शासनाने आणि संबंधित लोकांनी दखल घ्यावी जेणेकरून आपल्या गाडगेबाबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली दिल्यासारखे होईल. पुढील नवीन चांगल्या विषयामध्ये आणखी काही भाष्य करूया, आणखी थोडंसं हितगुज करूया. वाटलं तर आपल्याला पटलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.